गेले कित्येक वर्ष आम्ही असं ऐकतोय खेडलं विमानतळ होणार आहे, परंतु हेच विमानतळ कधी पुरंदरला तर कधी खेडला याच्यामध्येच आमचं विमान अडकलेलं आहे. परंतु आमची सर्व शेतकऱ्यांची अशी इच्छा आहे की हे विमानतळ जिथं विरोध आहे त्या ठिकाणी न करता ते खेडमध्ये आमच्याकडे विरोध नाही या ठिकाणी केलं जावं आणि हे जर विमानतळ खेडला केलं तर आमचा शासनावरती विश्वास बसेल. या भागामध्ये चाकण, भोसरी, खेड, रांजणगाव या परिसरामध्ये औद्योगिक वसाहती खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील बेरोजगार युवक असतील, व्यावसायिक असतील यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल आणि येथील शेतकऱ्यांमध्ये एक सुबत्ता निर्माण होईल. असं प्राथमिकदृष्ट्या आम्हाला सगळ्यांचं असं म्हणणं आहे की इथे विमानतळ होणं ज्या गरजेचं आहे. ठिकाणी विमानतळ होणार आहे त्या ठिकाणी पाणीही जात नाही, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागामध्ये जर शेती होणार नाही आणि त्या ठिकाणी जर पाणी विमानतळ जर झालं तर नक्कीच त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आणि या ठिकाणी जे काय छोटे मोठे व्यवसाय होतील त्या व्यवसायांना पण येणार, उद्योगांना चालना मिळेल आणि जे तरुण आहेत, जे बेरोजगार आहेत त्यांना पण चांगल्या पद्धतीच्या नोकरी व्यवसाय मिळतील. अशा पद्धतीने जर झालं तर आम्ही नक्कीच विमानतळाचं या ठिकाणी स्वागत करू. तुमचं म्हणणं असं की गेली 3-4 पिढ्या आमच्याकडं आमच्या परिसरातील जनता ज्या आशेने डोळे लावून येते या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होणार आहे. त्याच्याकरता जागा निवडल्या गेल्या. चाकणच्या परिसरामध्ये इंडस्ट्री आली, आणखीन पुढची जागा गेली पाईटच्या परिसरामध्ये गेली, चांदूस कोरेगावला, तिथनं बदलली. नंतर असं ठरलं की SEZच्या परिसरामध्ये जी सरकारची जमीन आहे त्या जमिनीमध्येच करायचं. सगळ्या अथॉरिटीने तिथं मान्यता दिली. पण त्या अडचण एवढीच आहे की त्या ठिकाणी एकच धावपट्टी होती, 2 होत नाही. आमचं त्या बाबतीत म्हणणं असंच आहे की जगामध्ये अनेक गोष्टीला उत्तर आहे. या परिसरात कार्गोचं विमानतळ झालं तर आपण इथं गोडाऊन करू, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करू आणि जी इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात झाली ती काही कोटीच्या घरामध्ये. आता हे सगळे लोक अडचणीमध्ये आलेले आहेत. माझी एवढीच नम्र विनंती, जर होणार नसेल त्या परिसरामध्ये तर आमच्या परिसरातील जनता विमानतळाची वाट पाहते आणि आता लोकांचा जो त्या काळामध्ये विरोध होता तो सगळा मावळलेला आहे. आमच्या परिसरामध्ये विमानतळ करा हीच विनंती आमची राज्य सरकारला, केंद्र सरकारला आहे. मला खात्री आहे की या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मनामध्ये आणलं ठरवलं तर आमच्या परिसरामध्ये विमानतळ होऊ शकतं. म्हणून आम्ही सगळी मंडळी त्यांना साकडे घालतो आहे. ते होण्यासाठी जे करता येईल सहनशील मार्गाने ते आम्ही सगळं करू. या परिसराच्या विकासाकरता कोट्यवधी रुपये अजितदादांनी दिलेत, पवारसाहेबांनी दिलेत आणि एक विशाल मनाची ही सगळी माणसं आहेत. त्यामुळं असं राजकारण करून इकडचं तिकडे पळवायचं, तिकडचं इकडे पळवायचं असला काही प्रकार ते करत नाहीत. त्यामुळं याच्यात कसल्याही प्रकारचं राजकारण नाही. परिस्थिती ज्याप्रमाणे निर्माण झाली त्याप्रमाणे निर्णय घेतले. या परिसरामध्ये पूर्वी आमच्याच काही लोकांनी विरोध केला. रक्त सांडलं तर चालेल, विमानतळ होऊन देणार नाही, अशा प्रकारच्या वल्गना केल्या आणि मग त्यावेळेला लोक हा विचार करतात की वाद घालण्यापेक्षा, लोक मारण्यापेक्षा पण जिथं वाद नसेल अशा ठिकाणी केलं तर हानी होणार नाही, त्रास होणार नाही म्हणून तशा प्रकारचा विचार केला होता. बाकी याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण नाही.